सो आज बनवणार आहे मी गरमागरम बेसन पोळी आणि चपाती खायला. तर चला त्याच्यासाठी काय काय लागणार आहेत ते पण बघूयात. त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सगळ्यात अगोदर मी चपात्या वगैरे केल्या आणि चपात्या केल्याच्या नंतर कुकर पण लावून झालता. लगेच म्हटलं बेसन पोळी करायला घेऊयात. तर ह्याचा एक मोठा डिटेलमध्ये व्हिडिओ मी कालच चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. आणि ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही आपल्याला, फक्त त्याच्यासाठी लागतंय बेसन, डाळीचं बेसन, म्हणजे हरभरा डाळीचं. मिक्स नाही करायचं, फक्त डाळीचंच पीठ वापरायचं. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखट, नाही तर हिरवी मिरचीची केली तरी चालती. थोडीशी कोथिंबीर, हळद, मीठ आणि लसण एवढंच टाकायचं. छान मिक्स करायचं. खूप जास्त पातळ पण नाही करायचं, खूप जास्त घट्ट पण नाही करायचं. तव्यावर मस्त तेल टाकायचं आणि बेसन पोळी टाकायची. बघू शकता साईडने थोडंसं तेल सोडायचं, पलटून घ्यायची. एकदम कुरकुरीत मस्त आपली बेसन पोळी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की